एक गोष्ट आपण जरा स्पष्ट लक्षात घेऊया, की आपण कुठलाही विषय घेतला ना, धम्मातला, बुद्धांच्या शिकवणीतला, कोणताही विषय घ्या, कोणताही. त्याचं खरं म्हणजे सूत्र एकच आहे. त्याचं सूत्र एकच आहे. धम्म कशासाठी सांगितला? आपल्या जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी. आणि आपल्या जीवनातला जो मुख्य प्रश्न आहे, त्याला त्यांनी एका शब्दामध्ये दुःख म्हटलेलं आहे. काही लोक त्याला इन्सिक्युरिटी असं म्हणतात. जीवनातली असुरक्षितता. असुरक्षितता म्हणजे काय? कायम नेहमीच असुरक्षित वाटतं माणसाला आणि प्राण्यांना. असुरक्षित. असुरक्षितता म्हणजे काय? सुरक्षित नेहमी सुरक्षित राहण्यासाठी चाललेली धडपड. का? तर मला यातना नकोय, मला दुःख नकोय आणि सर्वात शेवटी आपल्याला मृत्यू नकोय. म्हणजे जगायची इच्छा. तर ही जगण्याची जी इच्छा आहे माणसाची, प्राण्यांची, वनस्पतींची, प्रत्येक ही सृष्टी जी आहे, ही सृष्टी, जीवसृष्टी ही अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करते. आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करता करता ती पूर्ण सुरक्षित कधीच राहत नाही. जीवसृष्टी पूर्ण सुरक्षित कधीच राहत नाही. कोणतीच कोणताच जीव हा मेल्याशिवाय राहत नाही. आणि मरणाच्या आधी पण एक तर मरायचं नसतंय आणि मेल्याशिवाय राहत नाही आणि मरेपर्यंत पण तो सुरक्षित नसतो. त्याला नेहमी भय असतं, भय. हे सगळं दुःख दुःख ज्याला म्हणतात ना, ते दुःख म्हणजे असं काहीतरी वेगळं. आपल्याला दुःख म्हटलं की आपल्याला काहीतरी असं मोठं फार काहीतरी ॲक्सिडेंट झालाय किंवा भूकंपाचा धक्का बसलाय, माणसं अशी गाडली जात आहेत, पूर येत आहेत, माणसं वाहून जात आहेत, काहीतरी मोठा आजार होतो, मग त्या आजाराने माणसं त्रस्त असतात, काहीतरी रक्तपात होतो. अशा अशा गोष्टींना आपण जनरली दुःख समजतो. ते दुःख आहेच आहे. किंवा मारहाण होते, युद्ध होतात, किंवा आपल्या जीवनात असं काहीतरी धक्कादायक गोष्टी घडतात, की आपल्याला खूप मोठं शॉक बसतो. आपल्या घरातली माणसं जातात किंवा त्यांना काहीतरी मोठे आजार होतात. हे दुःखाचे वेगवेगळे रूप आहेत. आत्ता आपण बसलोय, या मीटिंगमध्ये आलोय आणि मी असं समजतो, की सगळेजण शांतपणे ऐकतायत आणि बसलेले आहेत आणि बाकीचं काही काम नाही आता. तेवढा तासभर आपल्याला दुसरं काही काम करायचं नाही. काहीच नाही करायचं. आपल्याला फक्त काय चाललंय ते जागृतीपूर्वक पाहायचे, ऐकायचे, स्वतःशी कनेक्ट व्हायचे आणि काहीच करायचं नाही. तरी सुद्धा आपलं मन, चित्त हे मुक्त नाही, मोकळं नाही. काहीतरी त्याच्यावर टेन्शन आहे, काहीतरी प्रेशर आहे, बसल्या-बसल्या. आता हे बसल्या-बसल्या किंवा रात्री आपण झोपतो, तर झोपेत पण ती असुरक्षितता थांबत नाही. ते दुःख थांबत नाही. म्हणून आपल्याला
झोपेत सुद्धा आपल्याला शांत झोप लागत नाही, स्वप्न पडतात. म्हणजे आपलं जे अजागृत मन आहे, अनकॉन्शियस माइंड आहे, जे सुप्त मन आहे, तेच झोपलेलं असते. म्हणून आपल्याला झोप येते. झोप येते म्हणजे काय होतं? या शरीरावरचं जे मनाचं नियंत्रण आहे, ते मनाचं नियंत्रण तेवढ्यापुरतं जणू काही गायब होतं. झोप येते म्हणजे डोळे बंद होतात, म्हणजे कोणतंच काहीच काम नाही करत. गुंगी येते. एक आधी सुरुवातीला थोडी झोप यायला लागते, म्हणजे काय, ते नियंत्रण हळूहळू सुटायला लागतं, डोळे बंद व्हायला लागतात, ऐकायचं कमी व्हायला लागतं. आणि मग जेव्हा जास्त झोप येते तेव्हा माणूस आडवाच व्हायची त्याला इच्छा होते. पण समजा आडवं जरी होता नाही आलं तरी तो मान टाकतो. आपला आपल्या प्रवासातली झोप पहा, किंवा कधी कधी खुर्चीत बसल्या बसल्या किंवा कुठे आपलं आपण बसलेलं असतो तर आपल्याला झोप लागते. झोप लागते तर मान पडते. आपली मान पडते म्हणजे काय, तर आपलं सगळं नियंत्रण जाते शरीरावरचं. आणि जेव्हा आपण झोपून जातो, झोपतो, आडवे होतो, झोपतो, पण तरी म्हणजे ते नियंत्रण तर गेलेलं असतं, परंतु मन सुरक्षित नसतं. कारण चित्त सुरक्षित नसतं. चित्त म्हणजे ज्याला आपण चेतना, चैतन्य जे म्हणतो ना, ते चैतन्य हे अस्वस्थच असते बऱ्याचदा. कशामुळं? त्याला स्वतःला सांभाळता येत नाही. चित्ताला, मनाला ते एकच आहे. ते एक विचार करणारे, एक भावना आहेत, असं असं समजू आपण. दोन भाग आहेत. आणि ते आपल्याला जाणवतं, ते जाणीवांमुळं, म्हणजे वेदनांमुळं. म्हणजे ऍक्च्युअली बॉडी आणि माइंड दोनच गोष्टी आहेत, शरीर आणि मन. भौतिक शरीर आणि अभौतिक अस्तित्व. भौतिक शरीर म्हणजे हे जे दिसतंय ते, आणि जे दिसत नाही पण जाणवतं, त्याचं अस्तित्व, तो जिवंतपणा, ते चित्त, ते जाणवतं, जाणीवांमुळं ते जाणवतं. त्याच्यात एक जे मुख्य काम चाललेलं आहे, विचार प्रक्रिया मेंदूमध्ये. आणि ती विचार प्रक्रिया, ते मनोधम्म चित्तानुसार फ्लक्च्युएट होतात, व्हायब्रेट होतात. आणि सगळं कायात व्हायब्रेट होते. चित्त चित्त पण व्हायब्रेट, कंपितच होतं. पण विचार पण असे, काय म्हणतात ना, आपले विचार कधी कधी नीट चालत नाही, आपल्याला विचार करता येत नाही. आपण काय म्हणतो, आपल्याला सुचत नाही काही. सुचत नाही म्हणजे भावनिक हेलकावे आहेत, वैचारिक हेलकावे आहेत. आपलं जणू काही ते नियंत्रणच जातंय ते. तर हे हे सगळं दुःखामध्ये येतं. दुःख 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 ज्याला म्हणतात ना, तर त्याचं बाकी सगळं स्पष्टीकरण आहे. तर जीवन हे असंच आहे. ती असुरक्षितता आहे, ते दुःख आहे. हे बुद्धांच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांनी त्याला प्रश्न बनवलेला आहे. त्यांनी तो विषय हातात घेतला आहे. जसं बाबासाहेबांनी अस्पृश्यतेचा विषय हातात घेतला, जीवनात भान आल्यानंतर, जाग आल्यानंतर, की हे असं कसं काय, आपल्या वाट्याला हे असं कसं काय, हे कशामुळं, कोण कारणीभूत आहे याला, लक्षात येतं. त्याला ते कारणीभूत आहे, त्याला आपण पण कारणीभूत आहोत. दोघांमुळे चाललंय हे. आपण म्हणतो ना, एका हाताने टाळी वाजत नाही. कोणीतरी अन्याय करणारा असतो कारण सोसणारा असतो. कोणीतरी गुलामी लादणारा असतो कारण गुलामी स्वीकारणारा असतो. ते मजबुरीनं म्हणा, दडपणानं म्हणा, भीतीपोटी म्हणा, नाईलाज म्हणा, काही म्हणा, पण तिथं
प्रतिकारशक्ती पूर्ण काय म्हणतात निष्क्रिय झालेली आहे. ते दोन्हीकडून चाललेलं आहे. म्हणून आता बाबासाहेबांनी जाग आल्यानंतर समजायला लागल्यावर, जीवन समजायला जसं त्यांना जीवन समजायला लागलं, सुरुवातीच्या काळात शिक्षण घेता जेवढं शिक्षण पुढं जात होतं, शिक्षण घेत होते, तेवढा हा प्रश्न देखील त्यांचा पुढं जात होता. म्हणजे उत्खनन त्याचं पुढं चाललं होतं. तसं बुद्धांचं जेव्हा ही असुरक्षितता ही जेव्हा त्यांना जाणवायला लागली असेल, विशेषतः राज्यातून हाकलून दिल्यावर. ते हाकलूनच दिलं त्यांना. गृहत्याग नाही, तिथे गृहत्याग झाला तो. पण हाकलून दिलं. का? युद्धाला विरोध. तर हाकलून दिल्यानंतर जेव्हा मग ते एक जणू काही एकटे पडतात. एकटे आहेत ते. आणि एकटेपणामध्ये हे जीवनाचं भय, ही जीवनाची असुरक्षितता, हे जीवनातला विस्कळीतपणा, हा विस्कळीतपणा, हे भय, असुरक्षितता, एका शब्दात दुःख, हे त्यांना तीव्रतेने जाणवत असणार आहे. आणि मग जीवनाबद्दलचं चिंतन, जीवनाबद्दलचा विचार सुरू झाला. कशामुळं? जीवनाचं हळूहळू भान यायला लागलं. पण ते पूर्ण कळालं नव्हतं तोपर्यंत, सुरुवातीला. ते अगदी थोडंसं त्यांना लहान असतानाच कपिलवस्तूमध्ये समजलं. आपण नेहमी त्याचा उल्लेख करतो. तोच स्टार्टिंग पॉइंट धरायला हरकत नाही बुद्धांच्या संशोधनाचा. बालपणीच. इकडं बाबासाहेबांचं पण बालपणीच जे काही धक्के खाल्ले, तिथूनच जागा व्हायला सुरुवात झाली, खरं म्हणजे. पण लगेच काही सुचत नाही मला. आपण पण पाहतो. आपण जेव्हा आपल्याकडे पाहतो, आपल्यात उतरतो, कनेक्ट होतो, आणि जो आपल्या जीवनातला विस्कळीतपणा आपल्याला जाणवतो, टेन्शन, ताण-तणाव, भीती, असुरक्षितता, जे काही असेल ते, इथं बसल्या-बसल्या, झोपल्या-झोपल्या किंवा काही काम करताना, जगताना, जी काही असुरक्षितता, भीती, दुःख, एकटेपणा काय असेल ते, ते सगळं जे जाणवतं, ते दुःख आहे. आणि मग दुःखाची जी काही आत्यंतिक रूपं आहेत, ती असंख्य आहेत. ती काही सांगता येतात, काही सांगता येत नाही. आणि काही दिसत नाहीत, स्पष्ट दिसत नाही. म्हणजे समोरच्याला, दुसऱ्यांना दिसत नाही. आपल्याला ती जाणवतात, पण ती सांगता येत नाहीत. अशी पण अवस्था आहे त्याची. का? तर हे स्वरूपच असं आहे जीवनाचं. तर त्याला दुःख म्हटलंय, त्याला इन्सिक्युरिटी, असुरक्षितता, भय. कशाचं भय? अस्तित्व नाहीसं झालं नाही पाहिजे. जगता आलं पाहिजे. जगण्यासाठी चाललेली धडपड. आणि तीही अज्ञानी अवस्थेत, अविद्येमध्ये, भान नसलेली अवस्था, सती नसलेली अवस्था. आपण म्हणतो ना, आपण सतीची प्रॅक्टिस करतोय, जागृतीची प्रॅक्टिस करतोय, आत उतरायचा प्रयत्न करतोय, कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतोय, आणि सतत आत बाहेर चाललेलं असतं. ते आतमध्ये स्थिर राहता येत नाही. राहता येत नाही म्हणण्यापेक्षा ते राहत नाही. काय चाललंय तेही कळत नाही. आता त्याला ते काय आहे त्याचं आपण स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या भाषेत. उंबऱ्याच्या आत, उंबऱ्याच्या बाहेर, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, मनाच्या आतलं, बाहेरचं, इंद्रियांच्या बाहेरचं जग, इंद्रियांच्या आतलं जग, अंतरसृष्टी, बाह्यसृष्टी,
किंवा अंतर्दृष्टी, बाह्यदृष्टी आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न करतोय म्हणजे आणि बुद्धांची भाषा त्याला अत्यंत समर्पक अशी भाषा आहे. ती ती भाषा आपण वापरून आपलं जीवन, आपलं अस्तित्व, आपल्या समस्या समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्याच्यात कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतोय. कायेच्या पातळीवर, जाणीवांच्या पातळीवर, चित्ताच्या पातळीवर, विचारांच्या पातळीवर, मनोधर्मांच्या पातळीवर, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, मन, विचार, भावना, उठणं, बसणं, चालणं, झोपणं, खाणं, पिणं सगळ्या हालचालींचं भान राहिलं पाहिजे, सती राहिली पाहिजे. असे असे आपण प्रयत्न करतो, पण त्याच्यात 100% यशस्वी होत नाही. का? ही आतली आतली अज्ञात असुरक्षितता, भय हे जीवनाचं स्वरूपच असं आहे. अविद्येतूनच हे संस्कारित अस्तित्व तयार झालेलं आहे आणि ते स्थिर नाही. ते सारखं बदलत राहतंय. गती आहे. संस्कार ही गती आहे. संस्कार ही एक गोष्ट नाही. संस्कार ही क्रिया आहे. संस्कारित अस्तित्व म्हणजे सगळं जगच हां. संस्कारित अस्तित्व म्हणजे सगळं जग. त्याचा आपण भाग, एक अंश म्हणजे आपलं जीवन. हे संस्कारित अस्तित्वाचा भाग आहे. आणि हे सगळं कुठून आलं माहिती नाही. ती अविद्या आहे. अज्ञान आहे. अविद्या म्हणजे अज्ञान म्हणजे माहीत नाही. त्याचं ज्ञान नाही. त्याची समज नाही का हे असं का? व्हाय? हे स्पष्ट जाणवत नाही. जाणवत नाही म्हणजे सती नाही आणि सती नाही म्हणून ज्ञान नाही. भान नाही म्हणून ज्ञान नाही. म्हणून विद्या, विद्या म्हणजे स्पष्ट बोध. ज्ञान नाही म्हणून बोध नाही म्हणजे विद्या नाही. आणि विद्या नाही म्हणजे अविद्या आहे. आणि अविद्येतच आपला जन्म झाला म्हणून आपल्याला आपला जन्म आठवत नाही. जन्मानंतरचे काही दिवस आठवत नाहीत, काही वर्ष आठवत नाहीत. आणि आत्तापर्यंत म्हणजे माझ्यासाठी 71 वर्षापर्यंत बरचसं अस्तित्व ते म्हणजे बराचसा भूतकाळ हा अंधारात आहे. सुप्त आहे. अविद्येत आहे. त्याचं भान नाही. म्हणून ते कळत नाही. म्हणून ते दुःख, असुरक्षितता, अस्वस्थता का आहे? चिंता का आहे? भय कशाचं आहे? हे स्पष्ट कळत नाही. एकच कळतं, की जगण्यासाठी धडपड चाललेली आहे. अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड चाललेली आहे. आणि वास्तव असं आहे, का अस्तित्व टिकून राहत नाही. आपल्याला म्हणजे आता मला मरायचंय, मुद्दाम नाही. नैसर्गिकरित्या ते निसर्गच असा आहे. आपण निसर्गाचं अपत्य आहोत. निसर्गाचं आपल्यावर नियंत्रण आहे. म्हणून ही निसर्गानेच अविद्या दिली, निसर्गाने संस्कार दिलेत, निसर्गानंच हे सगळं ह्या जाणीवा दिल्यात, हे विज्ञान, निसर्गामुळे ते ते क्रिया होत हे शरीर तयार झालं. ते वाढतंय. त्याच्यामध्ये चित्त आहे, त्याच्यामध्ये मन आहे, त्याचं कार्य चाललेलं आहे. त्याला ही जी इंद्रिय जोडलेली आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, संपूर्ण शरीरभर पसरलेली बाह्य त्वचा, अंतर्त्वचा, त्याला होणारे स्पर्श, डोळ्यांचं दिसणं, कानाचं ऐकणं, नाकाचं गंध, जिभेची चव, त्याच्या आत शिरलं. आता हे आत शिरण्याचंच काम चाललंय आपलं. सती म्हणजे आत शिरायचं काम आहे. जे जाणवत नाही, ज्याचा बोध होत नाही, त्याचा बोध करून घेणं म्हणजे सती आहे.
आता इथं कुठं शिरायला जागा नाही. एकच जागा आहे. एकच जागा आहे शिरायला. ती म्हणजे जाणीवा. म्हणजे जाणवतंय. जिवंतपणा जिवंतपणा जाणवतोय. पण या जिवंतपणाला, या जाणीवांना हजारो विषय आहेत. त्याला आपण संस्कार म्हणतो. जे अज्ञात जास्त आहेत, अविद्येत जास्त आहेत, अंधारात जास्त आहेत. म्हणजे काय चाललंय तेच माहिती नाही. पण परिणाम भोगतो. ते अंतर्विश्व असुरक्षित आहे, भयग्रस्त आहे, दुःख आहे. म्हणून आणि ते संस्कार, म्हणून ते संस्कार आहेत, ते दुःख आहेत. सब्बे संखारा दुःखाती. आणि ते स्थिर नाही म्हणून अनित्य आहे. अनित्य, नित्य म्हणजे स्थिर, स्टॅटिक. ते स्थिर नाही, ती गती आहे. सब्बे संखारा अनिच्छाती म्हणजे सर्व संस्कार हे गतिशील आहे. गतिशील आहे म्हणून एकच अस्तित्व नाही. अस्तित्व ही एक गोष्ट नाही, अस्तित्व पण गती आहे. कारण संस्कार गती आहे. आणि संस्कार म्हणजे आतल्या घडामोडी आहेत. काय घडामोडी आहेत? हे ही काया, हे शरीर आतून आत काही न करता आतून आत श्वास घेतय, बाहेर सोडतंय. किंवा आत घेतंय, बाहेर सोडतंय, हे पण आपण सोडून देऊ तो विषय. आतमध्ये असं काहीतरी चाललंय, जसे समुद्राच्या लाटा आहेत, ते या गतीने चाललंय ते. आता माझा श्वास जसा चाललाय तसे माझे हात मी दाखवतोय तुम्हाला. आतमध्ये आता आनापान मी बाहेर नाही दाखवू शकत, पण माझ्या हातांच्या हालचालीतून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, माझ्याही लक्षात येते, की या गतीनं ही हालचाल चाललेली आहे आतमध्ये. आता ती फक्त आनापानची हालचाल नाही, ती स्पष्ट जाणवते, ती आनापानची हालचाल आहे. तो खालीवर होणारा जो डायफ्रॅम आहे, श्वासपटल आहे, त्याचं जे आकुंचन प्रसरण चाललेलं आहे, तर हे प्रसरण आहे, आकुंचन आहे. प्रसरण आहे, आकुंचन आहे. श्वासपटल जेव्हा खाली येतो तेव्हा त्याची त्याचं त्याचं जे नियमित स्वरूप आहे, ते असं गोल आहे. म्हणजे छातीच्या पिंजऱ्यात असा तो श्वासपटल असा आहे तो, जी काही पोझिशन असेल ती. तर पाठीला मागे चिकटलेला आहे आणि असा तो छातीचा पिंजरा कसा आहे, आपण हात लावून पाहिलं तर छातीच्या पिंजऱ्याच्या बरगड्या खाली खाली कमी कमी होत 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 त्या शेवटच्या 1-2-3 बरगड्या मोकळ्याच असतात ह्या. आणि आता एक्झॅक्ट नंबर मला माहिती नाही, परंतु इथून जे आहे बरगड्यांचं जे स्वरूप आहे, बरगड्यांची जी जी अवस्था आहे, मागून पुढून ह्या बरगड्या, मागून आणि पुढून, मागून त्या पाठीच्या कण्याला जोडलेल्या आहेत आणि पुढे त्या, हे मधलं जे हाड आहे, ज्याला काय म्हणतात, त्याला छातीचं हाड, स्टर्नम, हे मधल्या हाडाला त्या पुढं बरगड्या जोडलेल्या असतात आणि त्या त्या अशा 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 कमी कमी होतात आणि खालच्या 2-3 बरगड्या ज्या आहेत त्या मोकळ्या असतात. आणि ती लवचिक खुर्च्या आहे ती, या बरगड्यांची हाडं जी आहेत ना,
ही अशी मोकळी असतात, म्हणजे खुर्चीनं बांधलेली, ते ते असे हालचाल करतात. आणि त्याच्या खाली, पोटाच्या वर आणि बरगड्यांच्या खाली जो जो भाग आहे, तो पोटाला आणि छातीला, बरगड्याला हा मोकळा करतो, वेगळा करतो. आणि तो जो त्याला श्वासपटल म्हटलेला आहे, तो पडदा आहे. आता जेव्हा मी तुमच्याशी बोलतो तेव्हा माझं कनेक्शन तुटतं तिथलं, म्हणून मला ते आनापान स्पष्ट जाणवत नाही, कारण मी बोलण्यामध्ये व्यस्त आहे. पण जेव्हा मी बोलणं थांबवतो आणि आतमध्ये माझं ध्यान जातं, ते ध्यान आधी भानावर नव्हतं, नंतर ते ध्यान भानावर येतं. तर भानाचं ध्यान जेव्हा असतं तेव्हा अनेक अनेक ध्यानं जी असतात मनात, अनेक विषय असतात. तर इथलं आपण विचार केला, तर जेव्हा त्याचं मला भान येतं, तेव्हा मला स्पष्ट आन अपान जाणवतं. हे तुम्ही स्वतः पण पाहत असाल. तर हे जी हालचाल चाललेली आहे, ही त्या श्वासपटलाची हालचाल चाललेली आहे. त्या छाती आणि पोटाला विभागणारा जो मधला पडदा आहे, त्याला डायफ्रॅम म्हणतात, श्वासपटल म्हणतात. त्याच्या हालचालीमुळं आनापान चालू आहे आणि इतर क्रिया पण चालू आहेत. याच्याबरोबर हृदयातून शरीरभर पसरलेलं रक्त तेही पसरतं. शरीराकडून अशुद्ध रक्त ते हृदयाकडे येतं. तीही क्रिया वेगळ्या गतीनं चाललेली आहे. म्हणजे आनापानच्या गतीत रक्ताभिसरण नाही जाणवत. त्याची धगधग, धडधड वेगळी आहे आणि आनापानची हालचाल वेगळी आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे, की आपण ह्या हालचाली, या जाणीवा यांनाच आपण सतीचा विषय बनवतो, असं बुद्धांचं म्हणणं असावं, असं मला वाटतं. तर आनापानचं ध्यान शिकवणाऱ्यांनी त्याला बाहेरचा विषय जास्त बनवला. म्हणजे नाकाखाली, नाकाच्या खाली पहा किंवा ते अंक मोजा. म्हणजे कारण आपल्याला अंक मोजता येतात, म्हणून आपण अंक मोजतो. मोजता येतात. आणि हे नंतर नंतर कुणीतरी तयार केलेलं आहे. आणि याचा जो उगम आहे, तो विसुद्धी मग्गामध्ये आहे, असं सर्वसाधारण मानलं जातं. बुद्धघोषांनी जो विसुद्धी मग्ग काही एक 700-800 वर्षानंतर, काय जो असेल तो त्याचा काळ, मला 7 इसवी सन 700 वगैरे असं म्हणतात. नेमकं मला त्याचं साल माहिती नाही, परंतु त्यांनी जो विसुद्धी मग्ग लिहिला, त्याच्यामध्ये हे गणना, फस्सना, अनुबंधना, गणना म्हणजे अंक मोजणी, फस्सना म्हणजे स्पर्श, म्हणजे ते जाणवणं, त्याच्यातला काय स्पर्शबिंदू असेल, काय असेल, आणि त्या दृष्टीने ते, त्याच्यानंतर ते अनुबंधना म्हणजे एकाग्रता. मग ते एक पॉइंट, त्याच्यावर लक्ष द्या, एकाग्र व्हा, ध्यान करा. असे ते काही असे शेकडो तंत्र निर्माण केलेले आहे. सतीला आनापानचं ध्यान बनलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, की मन जे आधीच अनेक ध्यानामध्ये गुंतलेलं आहे, त्याच्यापासून वाचण्यासाठी, ती भ्रमंती भटकंती थांबवण्यासाठी एक काय म्हणतात, एक ऐच्छिक विषय दिला जातो. आणि तिथं पहा आणि तिथं मन लावा. आणि मग ते मन लागतंय, कारण त्याला तो जणू काही आदेश दिलाय आपण त्याला. ती इच्छा निर्माण झाली का मला मन एकाग्र करायचंय, आणि म्हणून त्याच्यावर थांबायचंय. मग ते आपण म्हणून तिथं
ते थांबेल. आपण म्हणू तिथे किंवा आपल्याला जाणवेल तिथे. आपण जर म्हटलं हा आता आन होतंय, अपान होतंय आणि घशात काहीतरी कुठेतरी स्पर्श होतोय, तिथे आपण लक्ष देऊ. ते आपण देऊ शकतो. आपण जर म्हणू की नाकाच्या अं, म्हणजे नासिकाच्या ह्याच्याशी द्वाराशी तिथं लक्ष द्यायचं, तर आपण देऊ शकतो. म्हणजे मन देतं. आपण जर म्हटलं की नाकाच्या आतमध्ये चला, तर वर जाऊ शकतो आपण. आपण जर म्हटलं की हे आत येणारा बाहेर जाणारा श्वास पहा, तर आपण पाहू शकतो. आपण जर म्हटलं की कुठं कुठं स्पर्श होतोय तो पहा, तर तिथं तिथं ध्यान जातं. आणि हे करता करता मन थोडं स्थिर होतं, शांत होतं. परंतु एक गोष्ट इथे आपली निसटते, ती म्हणजे आपल्याला आपल्या अस्तित्वाचं भान राहत नाही. ती शांतता येते, पण भान राहत नाही. तर ही सती जी आहे, हे भान जे आहे, हा वेगळा अभ्यास दिसतोय. आता हे मला जसं समजतंय तसं बोलतोय हां मी. म्हणजे काय हे कुठं लिहिलेलं नाही. तर ध्यान आणि भान, मगाशी आपण अजून एक मुद्दा त्याच्यात सांगतो, की मी असं म्हटलं की श्वास आत येतोय तर एक म्हणा, मनातल्या मनात. तर आपण म्हणू शकतो. श्वास बाहेरून आत येतोय, संपल्यावर आत आत यायचं संपल्यावर एक म्हणा, आत येण्याचं संपल्यावर दोन म्हणा, तीन, चार म्हणू शकतोय. तशी इच्छा आहे. किंवा उलटं करा. श्वास बाहेर पडल्यावर एक म्हणा, म्हणजे श्वास संपल्यावर, अपान नंतर. बाहेर पडला एक, बाहेर पडला दोन, तीन, असंही होऊ शकतं. आपण म्हणू तसं मन काम करू शकतं.